मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट. पुण्यामधल्या घाटमाथ्यावरती अतिवृष्टीची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक. राज्यामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार. मदतीचे आदेशही दिले जाण्याची शक्यता. माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे रस्ते अपघातामध्ये निधन. महामार्गावरती साचलेलं पाणी काचेवरती उडाल्यानं चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटून दुर्घटना. पंकजा मुंडे यांच्याकडून कुटुंबियांचं सांत्वन. बीडच्या धुळे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात. 6 भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. डिवायडरमध्ये अडकलेली कार काढताना ट्रकने चिरडलं. संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डांच्या घरामधील दरोड्याच्या प्रकरणामधील संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर. पोलिसांच्या अंगावरती गाडी घालत गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 60व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं मुंबईमध्ये आज विशेष व्याख्यान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंविषयी निशाणा साधणार का याकडे लक्ष. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित पवार यांची काल रात्री बैठक. दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती भेटीला महत्त्व. पंजाब किंग्सच्या शेवटच्या सामन्यामध्ये मुंबईला दणका. 7 गडी राखून दणदणीत विजय. मुंबईला फायनल गाठण्यासाठी खेळावं लागणार एलिमिनेटर आणि क्वालिफायर.